हॅलो मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत असाल तर आज मला ना व्हिडिओ शूट करणं झालं नाही. तर मी आज बाहेर गेले होते आणि पिऊच्या बड्डेची शॉपिंग करायची होती. शॉपिंग तर थोडी थोडी करतच आले, पण तिचा ड्रेस आणायचा राहिला होता आणि बड्डेसाठी जे पण डेकोरेशनचं सामान आणि जे लहान बाळ येतात त्यांच्यासाठी खाऊ आणि उद्या बड्डेचं जेवायला काय बनवायचं काय नाही त्याच्यासाठी सगळं ते घेऊन यायचं होतं. तर मी आज सगळे शॉपिंग करायला गेले होते, त्यामुळे आज व्हिडिओ काही शूट करणं झालं नाही. तर आता वाजल्यात संध्याकाळचे 8:30-9 झाल्यात. पिऊ पण झोपल्यात आणि लवली परली पण खेळत आहेत तिकडल्या रूममध्ये. तर मी बसले इथे किचनमध्ये. सगळं सामान कसं पडलं सगळं सगळं जिकडं तिकडं आहे. दिवसभर घरी कोणी नव्हतं. लवली परली पण पप्पाच्या घरी गेल्या होत्या आणि मग मी गेले होते बाहेर सामान घ्यायला. तर थोड्या वेळाच्या पहिला म्हणजे मला यायला पण बरंच 6-6:30 झालते. तर येऊन मी सगळं स्वयंपाक वगैरे केला, आमची जेवणं झाले. मग मी दाखवते तुम्हाला काय काय घेऊन आले बाजारातून. तर आमचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूपच कमी सबस्क्रायबर आहेत. तर आमच्या पण फॅमिलीचा तुम्ही पण भाग व्हा. तर चला मी काय काय घेऊन आले. चलेगा दिखाओ करो. तेरा कोई पाकळाच पाकळा आहेत त्याला. पिहू पडते. तर ही मी छोटे छोटे प्लेट्स घेतल्यात नाश्ता द्यायला मुलांना, लहान बसून इथंच खातात म्हणून. त्याच्यामध्ये सगळं काही थोडं थोडं बसू शकते. हे थोडे मोठ्या साईजचे आहेत. तर हे प्लेट्स घेतल्यात. हे बलून चिटकवायला हे टेप आणला आहे. हे ना दोन्ही साईडनं चिकटतात. हे असं खालून पण चिटकते आणि वरून पण चिटकते. हे असं स्टेप आहे. हे बलून चिटकवायला आणले. आणि हे ग्लास पाणी प्यायला लहान लेकरांना, मोठे कोणी पाणी प्यायचं असेल तर ह्याच्याने पितात हे. आणि टोप्या आणल्यात हे बड्डेच्या. याच्यामध्येच आहेत 8 पीस आहेत हे. तर हे प्लेट्स आणल्यात. असं जे बी काही जेवायचं असेल सगळे सगळे वेगळे वेगळे ह्याला कप्पे आहेत. हे प्लेट्स घेऊन आल्यात, मोठे साईजचे आहेत. हे 2 पॅकेट आणल्यात. आणि जे पण बलूनला रिबिन लावतात ना ते रिबिन आहे, त्याला कट करून लावायचं आहे. आणि हे आहेत फरारे आणि हे आहेत बलूनचे 2 पॅकेट आहेत. हे आहे व्हाईट कलरचा आणि हा आहे पिंक कलरचा. हे 2 पॅकेट आणल्यात. आणि हे पिऊचा पहिला बड्डे आहे तर 1st नंबरचं कॅन्डल घेतलं आहे. आणि बड्डेचं ते चार्ट राहते ना, ते बड्डेचं चार्ट अगोदरचंच आहे, तेच लावणार आहे. तर ह्याच्यामध्ये आणले सगळे थोडं 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 खायचं. हे आहेत केळीचे वेफर्स, हे फरसन आहे, हे बटाट्याचे वेफर्स आणि हे पापडी आहे. आणि हे चिली मेले आणि तिथं शेंगदाणे दिसले म्हणून ते शेंगदाणे पण घेतल्यात. पावशेर आहेत. ते घरी खाण्यासाठी आहेत आणि हे लहान मुलांना देण्यासाठी आणले. आणि उद्या आम्हाला बनवायची आहे. उद्या काय बनवणार ते बघचाल असते मी पिऊच्या बड्डेच्या ब्लॉगमध्ये. तर ह्याला बघून तुम्ही समजतच असाल उद्या काय मेनू आहे जेवायचा. ते बघा एवढीशी लिंबू किती महाग भेटले.
मागे 10 रुपयाला 15 रुपयाला 2 लिंबू भेटला. ते छोटे आहेत म्हणून ना 10 रुपयाला 2 पीस भेटल्यात. तसे 15 रुपयाला होते. तर हे एवढे 10-15. तर मी इतकं सगळं सामान घेऊन आले आणि पिहूचा ड्रेस नाही दाखवला. तर पिहूचा ड्रेस तुम्हाला बड्डेच्या दिवशीच बघायला भेटणार. आज दाखवलं तर त्याच्यामध्ये काय मजा राहणार नाही म्हणून नाही दाखवला. तिचं बांगड्या आणि ड्रेस, हेअरबँड, तिचं म्हणजे कुठलीच वस्तू नाही दाखवली मी आणलेली. तर ज्या दिवशी तिचा बड्डे असेल त्या दिवशी मी तिला तयार करेल, त्या दिवशीच तुम्हाला बघायला भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर मिस नका करू बघायला आणि उद्याचा ब्लॉग पण बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेवढं होईल तेवढं मी शूट करेन. नाही झालेलं मग राहिलं. तर उद्या लवकर पण उठायचं आहे मला. झोपायचं आता लवकर, सकाळी उठून सगळं काम वगैरे आवरायचं आहे. तर चला भेटू उद्याच्या ब्लॉग